गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर आजपासून माझे व्लॉग्स येणार आहेत यूट्यूबवर आणि इन्स्टाला मी काही शॉर्ट फनी रील्स किंवा माझ्या स्टोरीज किंवा फोटोज अशाच गोष्टी पोस्ट करणार आहे. त्याचं झालं असं की यूट्यूबला मी लॉंग व्हिडिओज बनवू शकते, तुमच्यासोबत जास्त कम्युनिकेट करू शकते, कोणती गोष्ट तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करू शकते जे की इन्स्टावर पॉसिबल नव्हतं. म्हणून ज्यांना माझी व्लॉगिंग आवडत असेल त्यांनी मला नक्की यूट्यूबला सबस्क्राईब करा. चला तर माझा पहिला व्लॉग यूट्यूबवरचा सुरू करूया. आम्हाला जायचं होतं कॉलनीमधल्या 2 फंक्शनमध्ये. त्यातलं पहिलं फंक्शन वास्तूच होतं जे अटेंड करून आम्ही थेट पोहोचलो रिसेप्शनसाठी. आणि खूप दिवसांनी आम्ही पूर्ण राधाकृष्ण कॉलनीमधल्या लेडीज एका जागी होतो. खूप छान असा छोटासा असा गेट टुगेदर झाल्यासारखी फिलिंग आली. सर्वांसोबत गप्पा गोष्टी केल्या, नवरदेव नवरीला ग्रीट केलं आणि त्याच्यानंतर छान असा डिनर एन्जॉय करून आम्ही तिथनं निघायला गेलो. पण त्याआधी काढायचे होते काही फोटोज, काही व्हिडिओज मला. आणि जेव्हा पण प्रज्ञा माझ्यासोबत असते ना तेव्हा मी मस्त रिलॅक्स असते, कारण की ती विनिक्षाला खूप छान सांभाळते आणि विनिक्षाला सुद्धा तिच्यासोबत टाइम स्पेंड करायला खूप जास्त आवडतो. आणि निघताना ऑफकोर्स आता विनिक्षाला 0 पॉईंट पूर्ण पाठच झालेला आहे, तर तिला खेळणे दिसलेच. आणि मी पण तिला आज बिलकुल न अडवता सगळं खेळू दिलं, कारण की तिचा पॉवर नॅप झालेलाच होता घरी आणि तशी ती घरी येऊन झोपणार नव्हती. म्हटलं चला हिला खेळू द्या. तिच्यासोबत आम्ही पण छान असा एन्जॉय केला. जवळपास अर्धा ते पाऊण तास आम्ही खेळणे खेळलो विनिक्षासोबत आणि तिथून निघालो शिकंजी प्यायला. पण मी आज शिकंजीच्या ऐवजी मस्तपैकी ऑरेंज सरबत चूज केलं. म्हटलं चला हे आपण पिऊन बघूया कसं लागते. तर विनिक्षाला सुद्धा आवडलं आणि मला सुद्धा आवडलं. खूप छान होतं, टेस्टी होतं एकदम मस्त. मग पोहोचलो घरी. घरी आल्यानंतर हे जे रिनोव्हेशनचं काम चालू आहे हे तुम्हाला मी 1-2 दिवसात दाखवूनच देईल एखाद्या व्लॉगमध्ये. आणि त्याच्यानंतर काकांनी दुधाचे गंज घेऊन ठेवले होते. दूधवाले काका येऊन गेले होते. आणि माझ्या मागे ना कामं अशी असतात की बस रे बस, कारण की माझ्या घरी मी एकटीच आहे कामं करणारी. म्हणजे मी आता करू किंवा नंतर करू, कामं मलाच करावी लागतात. म्हणून पहिले दुधाचे गंज घेतले, तापवायला ठेवले आणि त्याच्यानंतर मग डिशवॉशरमधले भांडे वगैरे खूप अशी कामं होतीच माझ्यासाठी. होतं असं आमच्या इथे मोर्शीला पाण्याचा सुद्धा खूप प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळे कधी कधी मला टाईम असतो तर पाणी नसतं. मग त्याच्यानुसार मला सगळी कामं आता मॅनेज करावी लागत आहे. तर सर्वात आधी तर मी काय केलं ना, डिशवॉशरमधले पूर्ण जी क्लीन झालेली भांडी होती ती सगळं काढून घेतली. त्याच्यानंतर जी उष्टी भांडी होती ती लावायला घेतली. आणि खूप लोकांना असं वाटतं की ही प्रोसेस खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. ते मला म्हणतात की तू डिशवॉशरमध्ये भांडे लावून होईपर्यंत आम्ही हाताने वॉश करू शकतो. पण विषय कसा आहे, माझ्या नखांचा जो केमिकलचा एलर्जी आहे माझ्या नखांना, तो माझा मेन प्रॉब्लेम होता. म्हणून आम्ही डिशवॉशर घेतली. आणि तो असा प्रॉब्लेम होता की त्याच्यात डायरेक्ट माझ्या नखांना छिद्र पडत होते. म्हणजे लग्न झाल्यानंतर, मी आधी तर कामं करूनच नव्हती तेव्हा मला हा प्रॉब्लेम माहीत झाला लग्नानंतर, कारण की कोरोनामध्ये आम्ही भांडेवाली बाई वगैरे पण सोडून दिली होती. त्याच्यामुळे सगळे भांडे मला घासावे लागत होता. काही आपण कपडे पण हाताने घासतोच, तर त्याच्यामुळे मला नखाला ते एलर्जी आहे हे तेव्हा मला समजलं. त्याच्यावर सोल्युशन म्हणून आम्ही डिशवॉशर घेतली होती. आणि डिशवॉशरचा रिझल्ट पण खूप छान आहे. आता जवळपास 5 वर्ष होत आलेली आहे. तर डिशवॉशरनी कधीही आम्हाला काहीही त्रास दिलेला नाही आहे. तर तुम्हाला जर हस्बंडने विचारलं ना काय गिफ्ट पाहिजे तर तुम्ही डिशवॉशर घेऊन घ्याल. जस्ट जोक्स अपार्ट, तुम्हाला जे चांगलं वाटते ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर कपडे सुकायला टाकले आणि मल्टीटास्किंगच्या चक्करमध्ये आणि शूटिंगच्या चक्करमध्ये दूध गेलं होतं उतू. आणि मग त्याच्यामुळे तो पण मेस माझ्यामुळे झालाच होता. तो मी छान असा क्लिअर करून घेतला, कारण की गॅसचा ओटा जो आहे ना तो क्लीन केल्याशिवाय ना मला झोपच येत नाही. म्हणजे असं वाटतं की सकाळी आपल्यासाठी हे काम आहेच ना, त्याच्यापेक्षा आताच करून झोपायचं. आणि ज्वेलरी मी नुकतीच, तुम्ही माझ्या 3-4 व्लॉग्सच्या आधी बघितली असेल, मी पूर्ण अरेंज केली. त्याच्यामुळे आता मला आताच्या आता तिला डबल अरेंज करायचंच नव्हतं, म्हणून पटापट सगळी ज्वेलरी आल्याबरोबर प्रत्येक बॉक्समध्ये सेपरेट अशी ठेवून घेतली. आणि मेकअप रिमूव्हरच्या हेल्पने सगळा मेकअपसुद्धा रिमूव्ह करून घेतला. त्याच्यानंतर माझं जे डेलीचं रुटीन असतं, नाईट रुटीन, जसं फेस वॉश आणि ब्रश, ते मी करून घेतलं. आणि जे होममेड मी राईस वॉटर बनवलं आहे ते मस्त छान असं स्प्रे केलं चेहऱ्यावर. आणि असा होता माझा हा आजचा दिवस. तुम्हाला माझी व्लॉगिंग आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग आणि डू सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट.